नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या YouTube चॅनलवर. मित्रांनो, IBPS PO एकूण 6,715 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया IBPS बद्दल. ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील विविध पदांसाठी परीक्षा घेणारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करणारी एक स्वायत्त आणि मध्यवर्ती संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1984 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या पुढाकाराने झाली. भारतातील 11 प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका, उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी योग्य उमेदवारांची निवड करणे हे या संस्थेचं मुख्य कार्य. स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतःची परीक्षा स्वतंत्रपणे घेते. महत्वाचा मुद्दा. आता प्रमुख परीक्षा कोणत्या आहेत? IBPS च्या दरवर्षी प्रामुख्याने खालील 3 परीक्षांचं आयोजन करते. IBPS क्लर्क, लिपिक, क्लरिकल पदांसाठी, IBPS PO, प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी, IBPS SO, स्पेशलिस्ट ऑफिसर, IT, लॉ, कृषी अधिकारी इत्यादी पदांसाठी. पात्रता आणि निवड आपण जाणून घेऊयात. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या परीक्षांसाठी पात्र असतात. याची निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम्स, मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स आणि पदांनुसार मुलाखत या 3 टप्प्यांवर आधारित असते. आता पद कोणतं आहे तर प्रोबेशनरी ऑफिसर PO पब्लिक मॅनेजमेंट ट्रेनी. एकूण पदं आहेत 6,715. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचं वय 20 ते 30 वर्ष असणं गरजेचं आहे. SC/ST पदांसाठी 5 वर्षांची, SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आणि OBC उमेदवारासाठी 3 वर्षांची सूट. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असेल. फी जनरल OBC साठी ₹850 आणि SC/ST PWD साठी ₹175. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असेल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2026 असणार आहे. माफ करा, इथं टायपो एरर झालेला आहे. पूर्व परीक्षा ऑगस्ट 2026, मुख्य परीक्षा ऑगस्ट 2026. आता आपण वेबसाईट पाहूयात. यांची मुख्य वेबसाईट आहे IBPS.in आणि जॉब ऍप्लिकेशनची वेबसाईट पण आहे आणि जॉब ऍड. आता ही नोकरीची जाहिरात आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस. तुम्ही पाहू शकता इथे महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. 21 जुलै 2026 ही शेवटची तारीख असेल. आता आपण बाकीच्या गोष्टी पाहूयात. आता यामध्ये पार्टिसिपेटिंग बँक्स कोणत्या आहेत तुम्ही पाहू शकता. बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, PNB, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. आता यासाठी पे स्केल असेल 48,480. प्रोबेशनरी ऑफिसर साठी इथं एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे. यामध्ये जे व्हिज्युअल इम्पेअर म्हणजे जे अपंग व्यक्ती आहेत, अपंग उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहे याची पूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ती पूर्ण वाचू शकता तुम्ही. बऱ्याचशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. EWS सेक्शन असेल किंवा आता आपण पाहूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी डिसिप्लिन. आता स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन बघा. इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी. इंग्लिश लँग्वेज साठी 30 प्रश्न, ॲप्टिट्यूड साठी 35 प्रश्न, रिझनिंग ॲबिलिटी साठी 35 प्रश्न, एकूण 100 प्रश्न आणि मार्क्स असतील 100. यामध्ये वेळ पण दिलेला आहे 20 मिनिट, 20 मिनिट आणि 20 मिनिट. आता मेन एक्झामिनेशन तुम्ही पाहू शकता. रिझनिंग, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, डेटा अनालिसिस, परत पर्सनॅलिटी टेस्ट. यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू राऊंड थ्रू तुम्हाला जावं लागेल. कट ऑफ स्कोर या पूर्ण जाहिरातीमध्ये बऱ्याचशा गोष्टीची माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. आता ही वेबसाईट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी आणि जॉब ऍप्लिकेशन साठी. वेबसाईट आहे ibpsreg.ibps.in/CRPPOXVIJUN26. ही मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देऊन ठेवीन. आणि IBPS.in ही या संस्थेची प्रमुख म्हणजे अधिकृत वेबसाईट आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तत्पूर्वी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.